राजाभाऊ, आपण ज्या कारखान्याचे संचालक होता त्याच्या कारखान्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त दर रविवारी मिटिंग होत होत्या. त्या संचालक बॉडीच्या मध्ये तुम्ही होता. आता तिथली डिस्टिलरी स्थानिक पातळीवर सील करण्यात आली. त्या अधिकाऱ्याबद्दल त्याला निलंबित देखील करण्यात आले. त्याच्याकडून माहिती पण घेण्यात आली. त्यामध्ये कोण कोण होते, किती हजारो लिटरचा घोटाळा झालाय आणि त्यामध्ये कोण कोण होते, एकटाच अधिकारी का निलंबित केला. माळेगाव कारखान्याच्या बाबतीत आपण सांगितलं ती वस्तुस्थिती बरोबर आहे. ती डिस्टिलरी सील केली. आपण जे प्रश्न विचारला की त्या ठिकाणी घोटाळा झाला, तिथं जी पेंट वॉश असतं त्या डिस्टिलरीतलं निघणार, ती जी वाहतूक केली जाते, त्या वाहतूक करत असताना ते जो वाहतूक करणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो कोण आहे तिथं XYZ कोण आठवळे म्हणून आहे माझ्या माहितीप्रमाणे, त्याचं जे बिल थकलं होतं, तो जो पेंट वॉश त्यातून काढून जो शेतकऱ्यांना दिला जातो आणि शेतकऱ्यांना तो पेंट वॉश किंवा इतर ठिकाणी जिथं त्यांना टाकायला सांगितलेला आहे तो वेस्टेज तो टाकत असताना त्याच्या ज्या खेपा वाढले जातात किंवा त्याचे जे पैसे कारखाना देतो, मग तो कारखाना देत असताना त्याचं वाढलेले नीट ऐका, त्याचं जो वाढलेलं ही जे पैशाची जी आहे, तर त्या दोघांच्या जो तिथला डिस्टिलरी मॅनेजर, तिथला क्लार्क नाळे म्हणून, मग ह्या दोघांच्या तिथं डीपी लिहून घेतली त्या नाळेकडून त्या कॉन्ट्रॅक्टरनी. मग ती डीपी लिहून घेतल्यानंतर त्यावर जी सही पाहिजे होती ती सही कोणाची केली हे काही माहीत नाही. तिथं त्या जगदाळीची सही आहे असं त्यांनी सांगितलं, एमडीची सही असं सांगितलं. हे सगळं बिल ज्यावेळेस अकाउंटला आलं आणि अकाउंटला आल्यावर ज्यावेळेस चेक झालं, त्या अकाउंटला चेक असताना ते पुढं आलं. त्यानंतर त्या संचालकांनी माझ्या माहितीप्रमाणे चौकशी केली असता तो जो कोण तिथला अधिकारी त्यांनी पैसे मागितले असं संचालकांच्या पुढं त्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं. मग कॉन्ट्रॅक्टरनी तसं सांगितल्यानंतर त्या अधिकारी जे तुम्ही सांगताय ते जगदाळे अधिकारी आणि नाळे म्हणून ते जो ज्युनियर इंजिनियर, तर दोघांनाही सस्पेंड केलं. मग त्या ठिकाणी काही गोंधळ अजून आत आहे का, अजून किती पेंट वॉश बाहेर गेले, वस्तुस्थिती काय आहे, आत तितकं आहे का, बाहेर तितकं आहे का, त्यासाठी आमच्या माहितीप्रमाणे, म्हणजे माझ्या माहिती मी घेतल्यानंतर माळेगाव कारखान्याचा एक सभासद म्हणून, संचालक म्हणून नाही, जे झालेलं तुमच्या आधी माझ्या कानावले, तुम्ही विलास त्यांना विचारलं, मला ते माहिती कळली. त्यानंतर 4 पत्रकारांनी मला विचारलं, परंतु मी जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत मला ही जी वस्तुस्थिती माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितली की असं असं या ठिकाणी झालेलं आहे, त्यांनी सस्पेंड त्याला केलेलं आहे. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि एक तो नाळे म्हणून ज्युनियर इंजिनियर आहे त्याला फक्त सस्पेंड केलेलं आहे. आणि त्याच्यावर ते जे तुम्ही नाव घेतलं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, त्या ठिकाणी त्या मिटिंगला त्यांच्याकडे चौकशीसाठी गेलेले. वस्तुस्थिती आपण जसं मला विचारलं त्याप्रमाणेच मी सुद्धा एक सभासद म्हणून अतिशय जागरूकतेने त्याची माहिती घेत आहे. जेवढी जेवढी काय माहिती कळत, जे काय चुकीचं आहे त्याला मी नेहमीप्रमाणे आवाज उठवत राहतो. मुद्द्याचा महत्वाचा विषय जो होता त्याला सस्पेंड करण्यात आला, त्या सस्पेंडचा तुम्ही विषय सांगितला नाही. त्याला सस्पेंड कशासाठी केले तुम्ही, त्याचा विषय सांगा तुम्ही. कारण त्याच्याकडे सस्पेंडचा विषय कुठे गेला की किती लिटर डिझेल इथेनॉल बाहेर गेले, इथेनॉल नाही, पेंट वॉश बाहेर गेले, पेंट वॉश बाहेर जे गेले ते किती लिटर नाही त्याची नोंद नाही, म्हणून तुम्ही त्याला सस्पेंड केलं ते सांगा. नाही ऐका ना, मग मी तेच सांगतोय, त्यांनी जो ते केला त्या तिथल्या कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जे मी वाहिलं त्याचा हा मला बिल देत नाही आणि मला बिल न दिल्यामुळं त्यात तिथल्या आणि मग त्यातनं हे सगळं बाहेर निघणार आहे, म्हणूनच त्या संचालकांनी ते सील केलं असं आम्हाला तिथला जो प्रारंभी ही एमडी तिथं हंगामी त्या एमडीने आम्हाला सांगितलं की तिची ती चौकशी होईल, तिथलं किती पेंट वॉश बाहेर गेलं. म्हणजे तुम्ही विचार त्यात 100% तथ्य आहे, 100% तथ्य आहे की पेंट वॉश एकच व्यक्ती सस्पेंड करून सर्व विषयावर पडदा टाकल्याचं बोललं. आणि नंतर हे जी चौकशी चालू आहे हे मला आपल्या माहितीप्रमाणे मला 17 तारखेला कळलं. 17 तारखेपासून मी पण माहिती घेतोय, पण मला जेवढी उपलब्ध माहिती तेवढी मी तुम्हाला देतो. ह्यात काही चुकीचे होणार नाही. पण जर ह्यात तथ्य असलं तर जो कोण त्यात गुंतलेले अधिकारी किंवा जे कोण असतील त्या सगळ्याला या ठिकाणी वाचा फोडली जाईल, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला. त्यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करणार आहे, त्यात दुमतच नाही.
चुकीचं चाललंय का आणि चाललेलं असेल तर काय काय चुकीचं चाललंय असं तुम्हाला वाटतं? आता हे तुम्ही जे प्रश्न विचारलाय ना त्या ठिकाणी भरपूर चुकीचं चाललंय. काय चाललंय? पण ऐका, ह्या काही गोष्टी आहेत की मी बोलूच शकत नाही, कारण त्या ज्या चुकीच्या चाललेल्या आहेत त्याला मला बोलून त्यांना आत्ताच कळून द्यायचं नाही. अण्णांच्या भाषेत ती ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सगळं ओपन होईल आणि काय चाललंय हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आवाज उठवणार. 100% कारण तुम्ही माहिती दिली नाही त्यांना. आता त्यांना दिलं. नाही अजून ते तुम्हाला माहिती दिली नाही म्हणतात. बघा, मी रात्री उशिरा आलोय आणि आमची भेट सकाळी झाली. साहेब, आंदोलन पक्षामध्ये जे काय माझी भेटच आता झाली तुमच्या बरोबर. जे काय सोशल मीडियावर व्हायरल केले ते शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले. तुमच्यापर्यंत अध्यक्षांना हे गोष्ट माहिती आहे. थोडंसं video वाटतं. सगळ्याला माहिती आहे. साहेब अकोल्याच्या दौऱ्यावर होतो, मी बोलतो. साहेब कंटिन्यू शक्तीपीठ महामार्ग आणि ज्या अकोल्याच्या त्या तिकडं सोयाबीनचं ज्या पिकाचे हमी भावाचा असेल किंवा जे पीक विम्याचा असेल त्या संदर्भात अकोला, मराठवाडा, विदर्भात दौरे होते. साहेबांचा माझा काल पण फोन नाही झाला, मी फोन केला. साहेब सभेत होते. साहेबांचे आता बरोबर PA साहेब आहेत, स्वस्तिक पाटील साहेब, त्यांनी उचलला. साहेब रात्री 11:30 आले. आज सकाळी माझी साहेबाची 9:30 वाजता भेट झाली. स्पेंट वॉश बाहेर कसं गेलं मला माहित नाही. काय सोशल मीडियावर स्पेंट वॉशची वाहतूक करताच येत नाही, ती जाळायलाच लागतं. म्हणजे कसं वाहतूक कारखाना करतोय मला माहित नाही. आणि परवानगीशिवाय एक्साईज खात्याच्या स्पेंट वॉश बाहेर काढताच येत नाही. कसं काढले माहित नाही मला. एक्साईज खात्याने सील केलेलं. माहिती नाही. शेतकरी संघटनेच्या सर्व काही सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्यावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. अहो, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रुपवर असू शकत नाही ना. एवढं व्हॉट्सअप बघत नाही. 100% माझ्याकडे आला तर मी त्याचा खोलात जाईल त्याच्यात. आणि जाणार का या बघा, प्रकरणी? गैर काय असेल तर त्याला आमचा विरोध असेल. राजू शेट्टी या सगळ्या हो, प्रकरणी खोलवर जाणार. चुकीचा असेल, भ्रष्टाचार असेल, 100% असणार. कुणी का असेल ते काय फरक पडत नाही आपल्याला. म्हणजे मला तर काहीच माहित नाही, मी पूर्ण अंधारात आहे, तरी सुद्धा सांगितलं चुकीचं असेल तर आमचा विरोध आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.